हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। महाराष्ट्राचा तालिबान करायचा भाजपचा प्रयत्न। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, तर टिपू सुलतान बाबतच्या विधानावर माफी मागण्याचाही नकार। टिपू सुलतानचा फोटो पुन्हा दालनात लावणार, मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांचं विधान, तर हिंदू कार्यकर्त्यांकडून इस्लाम पार्टीच्या प्रमुखांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट। अजित पवारांच्या निधनानंतर घाईघाईनं शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचा धक्कादायक प्रकार। 75 शाळांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जाची खिरापत, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाच्या निर्णयाला स्थगिती, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर, शिवसेना उभाठाला विरोधी पक्षनेतेपद, मात्र पेडणेकरांना कोणत्याच समितीत स्थान नाही। मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा रंगली पहिल्या बाकाची लढाई, ठाकरेंच्या शिवसेनेतच मानापानाचा धुरळा, सभागृहात कोण कुठे बसणार यावरून पक्षातच सामना। मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्यात महापालिका अपयशी, शहर आणि उपनगरामध्ये हवेची मध्यम श्रेणीत नोंद, हवा गुणवत्ता निर्देशांक 135 वर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला राजस्थानातनं अटक, बहादूरगडमधनं आरोपीसह तिघांना मुंबई क्राईम बेंचनं ठोकल्या बेड्या। आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं आज रात्री होणार मुंबईत आगमन, नरेंद्र मोदी स्वतः विमानतळावर हजर राहून स्वागत करण्याची शक्यता। उद्या मुंबईमध्ये दोन्ही नेत्यांसह द्विपक्षीय बैठक। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी मृगा वर्तक, आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला आढावा घेऊया दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा। टिपू सुलतान पहिलीच बातमी आहे, त्याच्या फोटोवरून सुरू झालेलं राजकारण आता टिपेला पोहोचलंय। ज्यांच्यामुळे या वादाची सुरुवात झाली त्या मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावणार असं म्हटलंय, तर मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांच्या संतापजनक कारनामा समोर आलाय। अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अगदी घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा दिला असा धक्कादायक प्रकार झालाय। राजकीय वर्तुळात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद आता संपत नाहीये। नाईकांनी शिंदेंवर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना नेत्यांची नाईकांवर सडकून टीका पाहायला मिळते। तर पुढची बातमी आहे मुंबई पालिकेतनं, पालिकेतल्या पहिल्याच महासभेत दोन्ही शिवसेना भिडल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 50 खोक्यांच्या घोषणा दिल्या आणि शिंदेंचे नगरसेवक आक्रमक झाले। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी रोहित पवार आता खासगी गुप्तचर संस्थांची मदत घेत आहेत आणि त्यामुळे अपघाताचं खरं कारण समोर येणार का याकडेही लक्ष लागलंय। पहिली बातमी टिपू सुलतानची। टिपू सुलतानच्या फोटोवरनं सुरू झालेलं राजकारण आता टिपेला पोहोचलंय। एकीकडे आपण पाहतोय काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलाय, तर दुसरीकडे मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पुन्हा एकदा तो फोटो लावण्याचे संकेत दिले। मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला गेला होता आणि त्यानंतर मोठा वाद पेटला आणि त्यानंतर हा फोटो काढला गेला। मात्र उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावणार असं म्हटलंय आणि टिपू सुलताननं इंग्रजांपासून हिंदू मुस्लिमांचं रक्षण केलं, त्यामुळे त्यांचा फोटो इतिहासातला
राणी लक्ष्मीबाईंसह इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत आहे असंही त्या म्हणालेल्या आहेत. यहाँ मुसलमानों का सोचा, वहाँ हिंदुओं का भी सोचा. जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहाँ टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी कि हमारे हिंदुस्तान की सबसे बड़ी किताब जो हमारा दस्तूर है, वहाँ हजरत टीपू सुल्तान की तस्वीर है, तो यकीनन हमारी ऑफिस में भी होनी चाहिए. आता याच टिपू सुलतानच्या वादामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ भाजपच्या टार्गेटवर आलेत. त्यामागे कारण आहे, सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि त्यानंतर वाद ओढवून घेतला. राज्यभरामध्ये भाजपकडनं हर्षवर्धन सपकाळांविरोधात आंदोलन केलं जात आहे. या संपूर्ण वादानंतर त्यांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छत्रपती शिवरायांबाबत चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट केलंय. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याचबरोबर भाजपच्या पोस्टरवर सुद्धा टिपू सुलतानचे फोटो आहेत असंही सपकाळ म्हणतायत. देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन, त्यांचा कायदा सुव्यवस्था, त्यांच्याकडे असणारे विभाग आणि एकंदरीत जे जे प्रकरण समोर येत चाललेले आहेत, या सगळ्या प्रकरणाच्या भरीसभर की जे फाईल्स ज्या आहेत, फाईल्स ज्या आहेत, त्यानंतर जो ट्रेड डेट झालेला आहे, या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांच्याजवळ आता उत्तर नाहीत. मागच्या या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाची मोठी काही मतं ही बऱ्याच ठिकाणी ही भाजपला गेलेली आहेत. आता त्यांना दंगली घडून आणायच्या आहेत. त्या दंगली घडू नये आणि त्या दंगली न घडण्याच्या मागे सर्व जाती धर्मांनी आपले जे अस्मिता असणारे पुरुष आहे यांच्या नावावर राजकारण करू नये, यांच्या नावावर कुठेही दंगे होऊ नये महाराष्ट्रात, या भूमिकेतून आणि या भावनेतून माझं असणारं हे वक्तव्य आहे. सर्व गावांमध्ये, महानगरपालिकेत, नगरपालिकेत टिपू सुलतानांचा फोटो हा भारतीय जनता पक्षाच्या बॅनर, पोस्टर, सभेच्या बॅकड्रॉपवर होता. त्यांचा जाहीरनामा जो होता, त्या जाहीरनाम्यामध्ये टिपू सुलतानचा फोटो हा भारतीय जनता पक्षाने लावला. आता त्यांना 15 दिवसाच्या आधीपर्यंत टिपू सुलतान त्यांच्या बॅनरवर, पोस्टरवर चालत होते. एकदम त्यांना चालणं ते बंद कसे झाले, या प्रश्नाचं हा देखील आशय मला उत्तर देताना आपल्याला सांगावासा वाटतो. दरम्यान भाजपनं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये असा इशारा संजय राऊतांनी दिलेला आहे. पाहूया. भारतीय जनता पक्षाने टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये, महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये. आता पुढल्या 2-3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाही, उगाच कशाला तोंडाचा फेस काढताय. ज्या गोष्टी इतिहासामध्ये आहे त्याची नोंद आहे, तो इतिहास तसाच राहतो. हर्षवर्धन सपकाळला माझी ही विनंती आहे की त्याने आजचं काय ते बोलावं. 13-14 वर्षापूर्वीचा कागद कुठला तरी काढलाय, पहिलं तर त्या कागदाची ऑथेंटिसिटी आम्हाला तपासावी लागेल. त्या कागदाची ऑथेंटिसिटी तपासल्यानंतर त्याच्यावरती आम्ही बोलू. जुनी कुठली तरी कागद काढून काहीतरी खोटं फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा सर्वप्रथम त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याबद्दल पहिली माफी मागावी आणि नंतर बोलावं. टिपू सुलतान बद्दल इतिहासकारांमध्ये सुद्धा मतमतांतर आहेत. टिपू बद्दल कोण कोण काय काय म्हणताय पाहूया. आपण त्यांचे माहिती पाहूया. टिपूनं जाणीवपूर्वक हिंदू राजांच्या स्मृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. लुईस राईस इतिहासकार आहे, त्यांनी असं म्हटलं होतं. त्यानंतर आणखीन कोण कोण काय काय म्हणतंय तेही आपण सविस्तर पाहतोय. तर टिपूनं लुईस राईसचं मत आपण पाहिलं त्या इतिहासकारांना काय म्हटलंय, ह्याच्या पुढे सुद्धा आणखीन कोण काय म्हणतंय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर सुरेंद्रनाथ सेन हे सुद्धा इतिहासकार आहेत, त्यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया. टिपू सुलतान कट्टरतावादी नव्हता, राजकीय कारणांमुळे काही लोकांचं धर्मांतरण केलं होतं असं म्हटलंय. त्याचबरोबर विक्रम संपत जे आपले भारतीय आहेत, लेखक आहेत, टिपू गैरमुस्लिमांचा द्वेष करीत असल्याचं त्याच्या पत्रातनं आणि पुस्तकातनं पाहायला मिळतं. आपण पाहतोय की टिपूचा हा वाद उफाळला आणि त्यानंतर खरं तर संपूर्ण देशभरातनं टिपू बद्दल कुणी काय काय टिपून ठेवलंय हे सगळं पुढे येऊ लागलं.
टिपूचा वाद आता उफाळलेला आहे आणि त्यानंतर ह्या प्रत्येक इतिहासकाराची जी मतमतांतर आहेत ती समोर येत आहेत. सुरेंद्रनाथ सेन यांनी काय म्हटलंय पाहूया. राजकीय कारणांमुळे लोकांचं धर्मांतरण त्याने केलं होतं. टिपूबद्दल त्यांनी एक आरोप केलेला आहे. तर टिपू गैरमुस्लिमांचा द्वेष करत होता, त्याच्या पत्रातनं आणि पुस्तकातनं पाहायला मिळतं असं विक्रम संपत यांनी म्हटलंय. टिपू गैरमुस्लिम लोकांचा विरोधक होता असं इतिहासकार एम.एच. गोपाल म्हणतायत. पुढची बातमी पाहूया. अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांचा एक धक्कादायक कारनामा समोर आलाय. अल्पसंख्याक विभागाकडनं 75 शिक्षण संस्थांना अगदी घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा दिला गेला. हा तो धक्कादायक प्रकार आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि अवघ्या काही तासात ही प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे पोद्दारच्या 25 शाळांना तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्याक शाळेचा दर्जा दिला गेलाय. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र द्यायला स्थगिती दिली होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातनं अगदी गुपचूपपणे प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं असा आरोप केला जातोय. आता यामागे कोणता मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुद्धा युवक काँग्रेसनं केलाय. सरचिटणीस अक्षय जैन यांनी केलाय.